पहिल्या पदार्थाशी तुमच्या काही आठवण असावी, प्रसंग असावा अशी आमची इच्छा आहे. हां. आठवणींच्या पेटीमधला हा पहिला पदार्थ कुठला असेल? तो सोया कटलेट्स. कारण मी असा विचार केला की मला नॉनव्हेज भयंकर आवडतं, बरं पण प्रशांत व्हेजिटेरियन आहे. बरं तर मग असा चमचमीत पण व्हेजिटेरियन पदार्थ कोणता, तर सोया कटलेट्स, म्हणून मी सोया. आठवणींची फोडणीमध्ये आपला पहिला पदार्थ आहे सोया कटलेट. लागणारं साहित्य घेऊन या पटकन. चला, सोया कटलेट आपल्याला करायचे आहेत. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. आम्हाला जरा साहित्य विस्ताराने सांगा. सोया कटलेट्स साठी आपण घेतलेत सोया फ्लेक्स. बारीक चुरा असतो सोयाचा, तो आपण गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं उकळलाय आणि चांगलं पाणी घट्ट काढून घेतलंय त्याचं. आणि कुस करून घेतलं. तो कुस म्हणजे तो असाच असतो. बरं. तो हे रताळ उकडलेलं आहे. आलं बारीक चिरलंय. त्यानंतर कोथिंबीर, मिरची, लसूण, धण्या जिऱ्याची पूड आहे आणि हे भाजणीचं पीठ आहे, थालीपीठाची भाजणी आहे. साखर, मीठ, लिंबू आणि चाट मसाला. बरं, ठीक आहे. लागणारं साहित्य अगदी सोपं अगदी सोपं आहे. सर, तुम्ही काय बघताय मन लावून? नाही, काही चुकलं राहिलं का बघतोय ती. ओके आहे ना प्रशांत? हो. ती शेव आहे का? काय आहे ती? शेव नाही, हे धण्या जिऱ्याची पावडर. अच्छा, पावडर. ठीक आहे. पटकन खाता येईल असं काहीही नाही आहे याच्यात. ते जरा असे दाणे, ड्रायफ्रूट. नाही, असं नको करूस तू. नको. चला आता आपण चला कृतीकडे वळूया. काय करायचं कविता? ओके, तर आता आपण पहिल्यांदा हे फोडणीचं भांड गरम करत ठेवूया. तेल लागेल मला. बरं. तर तुम्ही तुमच्या घरी कधी स्वयंपाकघरात जाऊन काय ते कोविड काळात तेच केलं की उद्योग. एरवी नाही. हे, कविता ताई, तुम्ही रेग्युलर स्वयंपाक करता? मी रेग्युलरली स्वयंपाक करते. म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतं. वा. आणि छान बनवते बरं का. हो. बनवते म्हणजे खूप करते. कळलं. बनवते म्हणजे पट्टी नाही. तेल तापलं. ठीक आहे, चल तेवढ्यात. सो लसूण बऱ्यापैकी, त्यानंतर आल्याचे का? आलं, आणखीन मिरची. मोठी असते तर बरं झालं. हो, खरं तर कढई म्हटलं थोडी मोठी असते. हे फोडणीचं भांडच घेतो पण हे जरा भांड छोटं आहे. आता मिरची पण आता जरा ठसका लागेल प्रशांत. मीठ आता घालू नको. मीठ नाहीच घालायचं. हे छान असं खरपूस हे करून घ्यायचं. मीठ घातलं की खरडा होतो त्याचा माल. पण त्या मिरचीचा एक काय छान हे आला. तर आपण हे जरा थंड होऊ देऊया. ह्यात आपण सोया घेऊया. जास्त, अच्छा, हा चमचा घेऊ. सोया सगळा नाही घेत मी, हा साधारण एवढा घेतला. बर. त्यानंतर रताळ जरा घेते, लागेल बाइंडिंग साठी जेवढं लागेल तेवढं. कोथिंबीर जरा एकदा तेलावर परतून, मला कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे शिस्तीत करताय. व्यवस्थित ट्रेनिंग आहे. सो हे छान शिकवलंय म्हणाले. बघ ना, काही शिकवलं. कसं माहितीये का, खाणारा महत्वाचा आहे, बनवणारा महत्वाचा आहेच. करेक्ट. खाणारा पण महत्वाचा आहे. करेक्ट. खाणाऱ्याने कौतुक केलं की बनवणाऱ्याचा जे उत्साह वाढतो. मग त्या उत्साहाच्या भरात अजून नवीन काहीतरी तो रेसिपीज करत असतो. ठीक आहे, आता मीठ घातलं, थोडीशी साखर, मला साखर सगळ्यात आवडते थोडीशी.